नमस्कार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच आपल्या पीएम किसान योजनेचे पैसे अचानक यायचे बंद झालेत का? बऱ्याचदा असं होतं आणि हक्काचे पैसे थांबले की साहजिकच थोडी धाकधूक वाढते. पण काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच समस्येवर थेट उपाय शोधणार आहोत. अडकलेले पैसे पुन्हा कसे सुरू करायचे हे आपण अगदी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. वर्षाला मिळणारे तब्बल 6,000 रुपये ही काही छोटी रक्कम नाहीये, बरोबर? प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये हे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. खत आणण्यापासून ते बियाणांच्या खरेदीसाठी ही रक्कम अतिशय महत्त्वाची ठरते. म्हणूनच जेव्हा हे हप्ते अचानक थांबतात तेव्हा त्याचा थेट फटका शेतीच्या कामांना बसतो. हे पैसे मिळणं हा आपला हक्क आहे आणि जर त्यात काही तांत्रिक अडथळा आला असेल तर तो लगेच दूर करायलाच हवा. तर या संपूर्ण प्रक्रियेची उकल आपण आज 5 मुख्य टप्प्यांतून करणार आहोत. पैसे का थांबतात, स्वतःचे स्टेटस कसे तपासायचे, बँक आणि ई-केवायसीच्या अटी काय आहेत, जमिनीचा नोंदीतील त्रुटी आणि शेवटी यावर उपाय काढण्यासाठी नक्की कुठे संपर्क साधायचा. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला टप्पा आहे मुळात हे पीएम किसानचे पैसे का थांबतात, ही अडचण नेमकी काय आहे ते आधी समजून घेऊया. आता बघा, ही सगळी सरकारी यंत्रणा पूर्णपणे ऑनलाईन आणि स्वयंचलित असते. आजकाल शेतात पिकांवर आलेली कीड ओळखणं सोपं झालंय, पण या सिस्टीममधली कागदपत्रांची छोटीशी तांत्रिक चूक शोधून काढणं जास्त कठीण वाटतं, नाही का? तर अडकलेल्या पैशांचे मुख्यत्वे 2 प्रकार असतात. एकतर तुमचा अर्ज पेंडिंग म्हणजेच प्रलंबित असू शकतो किंवा तो रिजेक्टेड म्हणजे सिस्टीमने नाकारलेला असू शकतो. पेंडिंगचा अर्थ असा की अर्जावर अजून काम सुरू आहे, थोडी पडताळणी बाकी आहे. पण जर स्टेटस रिजेक्टेड असेल तर मात्र अर्जात काहीतरी मोठी त्रुटी आहे आणि सिस्टीमने तो तात्पुरता बाजूला काढलाय. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. अर्जाचे नेमके स्टेटस कसे तपासायचे, ही आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी त्याचं अचूक निदान होणं आवश्यक असतं. तसंच इथेही आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. सगळ्यात आधी मोबाईल किंवा कम्प्युटरवर pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस नावाचा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आणि तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे तिथे तुमचा आधार क्रमांक, नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक यापैकी कोणतीही एक माहिती टाका. हे केल्यावर अगदी एका क्लिकवर तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल. आता तिसरा टप्पा पाहूया, बँक आणि ई-केवायसीच्या अटी. हाच तो सर्वात महत्त्वाचा दुवा आहे जिथे बऱ्याच लोकांचे पैसे अडकतात. तुम्हाला माहीत असेलच, ई-केवायसी पूर्ण नसेल तर पैसे जमा होणारच नाहीत. हा शासनाचा नियम आहे. आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे 2 अतिशय सोपे पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे मोबाईल OTP. जर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असेल तर घरबसल्या वेबसाईटवर जाऊन OTPद्वारे हे काम काही मिनिटात पूर्ण करता येतं. पण जर ते जमत नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे CSC केंद्र. जवळच्या कोणत्याही CSC सेंटरवर जाऊन प्रत्यक्ष अंगठ्याचा ठसा म्हणजेच बायोमेट्रिक देऊन तुम्ही ही पडताळणी सहज करून घेऊ शकता. आणि हो, केवळ बँकेत एखादं खातं असून उपयोग नाही. ते खातं या 3 अनिवार्य अटी पूर्ण करणारं असायला हवं. पहिली अट, बँक खातं चालू स्थितीत म्हणजेच ॲक्टिव्ह असावं. खातं खूप दिवस न वापरल्याने बंद पडलं असेल तर त्यात पैसे येणार नाहीत. दुसरी अट, आधार सीडिंग म्हणजेच बँक खात्याला तुमचं आधार कार्ड अधिकृतपणे लिंक असणं सक्तीचं आहे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे खात्यावर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सुविधा सुरू असायला हवी. सरकारी पैसे थेट खात्यात येण्यासाठी बँकेत जाऊन ही सुविधा सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. आता वळूया चौथ्या टप्प्याकडे, जमिनीच्या नोंदी आणि त्यातील त्रुटींची कागदपत्रानुसार पडताळणी. ही शेतकरी सन्मान निधी योजना आहे. त्यामुळे साहजिकच शेतजमीन स्वतःच्या नावावर असणं आणि त्याचे योग्य पुरावे सिस्टीममध्ये असणं हा या पडताळणीचा गाभा आहे. इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे बरं का. तुमचा 712 किंवा 8 उतार्यावरील नाव आणि पीएम किसानच्या अर्जावरील नाव तंतोतंत जोडलं पाहिजे. अगदी स्पेलिंगची एक छोटीशी चूक सुद्धा आपला अर्ज या सिस्टीममधनं रिजेक्ट करू शकते. त्यामुळे नावामधील कानामात्रासुद्धा तपासून घेणं गरजेचं आहे. जर चुकून तुमचा अर्ज नाकारला गेलाच तर घाबरून जाऊ नका. त्याची काही ठराविक कारणं आणि त्यावर अगदी थेट उपाय उपलब्ध आहेत. समजा नाव न जुळणे असा एरर आला तर याचा अर्थ तुमच्या आधार कार्ड आणि बँकेतील नावात काहीतरी फरक आहे. ते लगेच अपडेट करून घ्या. आधार त्रुटी दिसत असेल तर आधार कार्डची माहिती तपासा. दुबार नोंद असा शेरा असेल तर त्याचा अर्थ एकाच व्यक्तीने चुकून 2दा अर्ज केलाय. अशावेळी तो दुसरा अर्ज रद्द करणं हाच एकमेव उपाय आहे. आणि जर जमिनीच्या नोंदीची काही समस्या असेल तर मात्र तलाठी कार्यालयात जाऊन 712 उतार्यावरील त्रुटी लवकरात लवकर सुधारून घ्याव्या लागतील.
चला आता आपल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याकडे येऊया. या सगळ्या प्रक्रियेत अडचण आल्यास नक्की कुठे संपर्क साधायचा? बघा, सरकारी कार्यालयांच्या उगाच फेऱ्या मारून वेळ घालवण्यापेक्षा थेट योग्य जागी संपर्क साधला तर आपला वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. यासाठी ही 3 मुख्य संपर्क केंद्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणतीही ऑनलाईन सुधारणा करायची असेल किंवा ई-केवायसी करायची असेल तर थेट जवळच्या CSC किंवा सेतू केंद्रात जा. कागदपत्रांमध्ये, विशेषतः जमिनीच्या नोंदींमध्ये काही गडबड असेल तर तलाठी किंवा आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. आणि समजा तुम्हाला काही तांत्रिक मदत हवी असेल तर PM किसानच्या अधिकृत हेल्पलाईनवर म्हणजेच 155261 किंवा 0114300606 ह्या क्रमांकांवर फोन करून तुम्ही थेट मार्गदर्शन घेऊ शकता. तर PM किसानचे हप्ते थेट आणि कोणत्याही अडथळ्याविना बँक खात्यात जमा होत राहण्यासाठी हे 4 मुख्य आधारस्तंभ कायम लक्षात ठेवा. पहिलं, तुमची ई-केवायसी पूर्ण असलीच पाहिजे. दुसरं, तुमचा बँक खातं चालू असावं आणि ते आधार कार्डशी जोडलेलं असावं. तिसरं, बँक खात्यावर DBT मोड नक्की सुरू असावा. आणि चौथं आणि शेवटचं, जमिनीची नोंद म्हणजेच लँड सीडिंग अतिशय अचूक असावं. जर या 4ही गोष्टी एकदम परफेक्ट असतील तर या योजनेचे पैसे कधीच थांबणार नाहीत याची खात्री बाळगा. आजच्या या माहिती सत्राच्या शेवटी आपण सर्वांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आपली कागदपत्रे खरोखरच या योजनेसाठी पूर्णपणे तयार आहेत का? की केवळ आधार लिंक नसणं किंवा KYC अपडेट न करणं यांसारख्या एखाद्या अगदी छोट्याशा चुकीमुळे आपले हक्काचे पैसे अडकून पडलेत? लक्षात घ्या, अपूर्ण किंवा चुकीची माहिती हेच पैसे थांबण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं. त्यामुळे वेळ न घालवता आजच आपल्या अर्जाचे स्टेटस ऑनलाईन तपासा आणि आवश्यक ती दुरुस्ती करून घ्या. वेळेवर घेतलेला तुमचा एक छोटासा पुढाकार पुढील अनेक अडचणी नक्कीच दूर करू शकतो. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माहितीपूर्ण रहा आणि जागरूक रहा.